नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. या लेक्चरमध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर पाहणार आहोत. हे सेकंड लेक्चर आहे आपल्या सायन्स पार्ट सेकंडच्या थर्ड चॅप्टरचं. ठीक आहे, तर आपण या लेक्चरला सुरुवात करूयात. चला, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर पाहत असताना आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की यामध्ये टाईप किती आहेत. आपण जेव्हा बेसिक पाहत होतो, ठीक आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण बेसिक पाहिलेलं होतं, बरोबर आहे. त्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे टाइप्स आहेत ते जनरली किती आहेत? 5 आहेत, बरोबर आहे. सगळ्यात पहिला टाइप कुठला आहे? फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर पाहणार आहोत आपण रिजनरेशन. त्यानंतर पाहणार आहोत आपण बडिंग. आणि चौथा पाहणार आहोत व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आणि लास्ट जो आहे तो पाहणार आहोत स्पोर फॉर्मेशन. हे पाचीच्या पाची टाइप आपण वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर हे यांचे टाइप, यांचे जे एक्झाम्पल्स आहेत, या टाइप्सचे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता आपण या लेक्चरला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्रॅगमेंटेशन पाहूया. ठीक आहे, आता फ्रॅगमेंटेशन काय आहे? जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हा एक स्पायरोगायरा आहे, बरोबर आहे. हा काय आहे? स्पायरोगायरा तुम्हाला पाहायला मिळेल. आपली पट्टी असते ना, पट्टी सारखा असतो तो. आणि या स्पायरोगायराचे जे सेगमेंट असतात पहा, हे जे सेगमेंट्स आहेत त्याची जी बॉडी असते ती थोडीशी अशी म्हणजे सेगमेंटेड आपल्या पट्टी सारखी असते. आणि ते सेगमेंट काय होतात? सेपरेट होतात अशा प्रकारे. ठीक आहे, सेगमेंट फ्रॅगमेंट, येतं लक्षात? सेगमेंट फ्रॅगमेंट. तर यांचे सेगमेंटेशन होतं म्हणजे फ्रॅगमेंटेशन होतं. म्हणजे हे हा जो एक सेपरेट स्पायरोगायरा आहे, हा एका विशिष्ट कंडिशन मध्ये काय करतो? स्वतःला सेपरेट करतो आपल्यापासून आणि इंडिपेंडेंटली जगायला लागतो. हा स्पायरोगायरा सेपरेट होतो, हा स्पायरोगायरा सेपरेट होतो, हा स्पायरोगायरा सेपरेट होतो. तर याचं एक्झाम्पल काय आहे? फ्रॅगमेंटेशनचं स्पायरोगायरा. एक्झाम्पल खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर स्पायरोगायराचं अजून एक एक्झाम्पल आहे जे म्हणजे सायकन. आणि हा जो सायकन आहे ना, हा एक स्पंज आहे. हा काय आहे? स्पंज आहे. पहा, तुम्ही पाहू शकता हा आपला सायकन आहे. सायकन म्हणजे हा एक स्पंज आहे. हा पहा ब्रेक होतो, याची जी बॉडी ती ब्रेक झाली, बरोबर. याची बॉडी ब्रेक झाली आणि ब्रेक झालेले प्रत्येक पार्ट हा सेपरेट होऊन इंडिपेंडेंटली जगायला लागलाय. पहा, सेपरेट पार्ट काय झालाय? प्रत्येक पार्ट हा इंडिपेंडेंटली जगायला लागलाय. याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. याचे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक स्पायरोगायरा आणि दुसरं स्पंज. ठीक आहे, यामध्ये काय सांगितलंय? इन दिस टाइप द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इनटू मेनी फ्रॅगमेंट्स. यामध्ये असणारे जे पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्यांचे जे शरीर आहे ते वेगवेगळ्या फ्रॅगमेंट मध्ये काय होतं? ब्रेक होतं. आणि इच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंट. आणि प्रत्येक फ्रॅगमेंट हा इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करतो. तर हे होतं फ्रॅगमेंटेशन. याची फक्त लक्षात ठेवा काय? एक्झाम्पल महत्वाचे. पहिलं एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा आणि दुसरं काय? स्पंज. सेकंड कडे जाऊ. सेकंड जो आहे टाइप आपला तो आहे रिजनरेशन. या रिजनरेशन जे ते कोणामध्ये होतं? प्लेनेरिया मध्ये होतं. कोणामध्ये होतं? प्लेनेरिया. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला प्लेनेरिया पाहायला मिळेल. हा पॅरेंट प्लेनेरिया आहे. पॅरेंट प्लेनेरिया पीसेस मध्ये कट झाल्यासारखा कट होतोय. पहा, याचा जो चेहरा आहे तो सेपरेट झाला, मधला भाग आहे तो सेपरेट झाला आणि शेपटी सारखा जो भाग आहे तो सेपरेट झाला, बरोबर आहे. मात्र हा सेपरेट झाल्यानंतर आपण याला जरी नाईफने जरी कापला, चाकूने जरी कापला ना, तरी पण तो मरत नाही. मग तो मरत नाही, मग काय होतं? त्याला तुम्ही जेवढ्या पीस मध्ये कट कराल तो तेवढ्या पीस मध्ये सेपरेटली जगायला सुरुवात करतो किंवा तेवढ्या पीस मध्ये तो राहतो आणि त्या प्रत्येक पीस पासून तो पुन्हा एकदा नवीन प्लॅनेरिया बनवतो. यालाच काय म्हणतात? रिजनरेशन. मराठीमध्ये याला म्हणतात पुनर्जनन. काय म्हणतात मराठीमध्ये? पुनर्जनन. ठीक आहे, तर याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, प्लॅनेरिया. ठीक आहे, त्यानंतर थर्ड वाला आहे बडिंग. आता तुम्ही म्हणाल असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये युनिसेल्युलरच्या त्यामध्ये सुद्धा बडिंग होता, परंतु तो युनिसेल्युलर मध्ये होणारा बडिंग आहे. हे बडिंग मल्टी सेल्युलर मधलं आहे. आणि त्या युनिसेल्युलर मध्ये होणारं जे बडिंग आहे त्यामधलं एक्झाम्पल होतं ईस्ट, ज्याला म्हणतात सॅकॅरोमायसिस सेरेविसी. आणि या बडिंग मधलं हा जो बडिंग आहे तो मल्टी सेल्युलर मध्ये होणारा बडिंग आहे. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते काय आहे? हायड्रा. याचं नाव पुन्हा एकदा येणार आहे आपल्याला, या हायड्राचं नाव येणार आहे पुन्हा. तर हा जो हायड्रा आहे तो कशा प्रकारे बडिंग करतो पहा, त्याच्यावर सुद्धा एक बर्ड ऍपेअर होतो. त्याच्यावर सुद्धा काय ऍपेअर होतो? एक बर्ड ऍपेअर होतो. पहा इथं बर्ड ऍपेअर्स, त्याच्यावर सुद्धा बर्ड ऍपेअर होतो. बर्ड ऍपेअर्स ऑन द पॅरेंट बॉडी. हा हायड्रा आहे, या हायड्राच्या बॉडीवर एका सरफेसवर बर्ड ऍपेअर होतो आणि तो जो बर्ड आहे तो ग्रो व्हायला लागतो म्हणजे मोठा मोठा होतो. आणि
बर्ड डिटॅच फ्रॉम पॅरेंट. एकदा का तो पूर्ण झाला की तो काय होतो, डिटॅच होतो. डिटॅच होतो म्हणजे पूर्णपणे इंडिपेंडेंटली जगायला लागतो. बरोबर आहे. हा न्यू हायड्रा, याला म्हणायचं बडिंग. याचा एक्झाम्पल काय आहे, हायड्रा. एकदम सिंपल सिंपल आहे. आतापर्यंत आपण 3 प्रकार पाहिले असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलरचे. पहिला प्रकार पाहिला आपण फ्रॅगमेंटेशनचा, त्याचा एक्झाम्पल होतं स्पायरोगायरा आणि सायकन. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड पाहिला रिजनरेशन. रिजनरेशनचा एक्झाम्पल पाहिला आपण प्लॅनेरिया. प्लॅनेरिया स्वतःला पीसेस मध्ये जर कट करून घेतला तरी सुद्धा तो इंडिपेंडेंटली जगायला लागतो. जेवढे तुम्ही त्याचे कट कराल तितके नवीन प्लॅनेरिया तयार होतील. आणि तिसरा पाहिला आपण बडिंग. बडिंगचं एक्झाम्पल काय आहे, हायड्रा. हायड्रामध्ये काय होतं की त्याच्या एका पार्टवर काय येतो, बड तयार होतो आणि हा बड ग्रो करायला लागतो. एकदा का त्याची ग्रोथ पूर्ण झाली की तो बड पूर्णपणे इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करतो. येते लक्षात. आणि चौथा पाहणार आहोत आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचे. याचे वेगवेगळे प्रकार नाही म्हणता यायचं, याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन काय आहे पहा. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा लीफ मार्जिनचं पाहू आपण. काही प्लांट्स असे आहेत की ज्यांच्या लीफवर रिप्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. म्हणजे लीफवर, पानावर अक्षरशः रिप्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. जर तुम्ही ब्रायोफायलमचं एक्झाम्पल पाहिलं, ब्रायोफायलम, तर या ब्रायोफायलमच्या इथं पहा तुम्ही हे पाहिलेलं आहे. अशा प्रकारे काय होतं, नवीन बेबीज तयार व्हायला लागतात. म्हणजे त्याचे न्यू बीन्स तयार व्हायला लागतात. आणि याच्यापासून काय होतो, नवीन एक प्लांट सुद्धा आपण तयार करू शकतो. येते लक्षात. या ब्रायोफायलमच्या लीफ मार्जिन पासून आपण एक नवीन प्लांट तयार करू शकतो. याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन लीव्हज म्हणून, किंवा लीफ मार्जिनवरचं व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. दुसरं एक्झाम्पल आहे स्टेमवर होणारं किंवा ट्युबरवर होणारं. स्टेम ट्युबरवर होणारं म्हणजे बटाटा आहे पहा. बटाट्याला डोळे येतात, आपण म्हणतो आपल्या भाषेत त्याला डोळे म्हणतो आपण. बरोबर आहे ना. बटाटा आहे, हा पोटॅटो आहे. पोटॅटोवर अशा प्रकारचा भाग आउटग्रोथ होतो. आणि या बटाट्याला जर आपण जमिनीमध्ये जर आपण हे केलं, लावलं, किंवा म्हणजे पेरलं म्हणून आपण, किंवा जमिनीमध्ये जर आपण लावलं याला, तर याच्यापासून एक नवीन बटाट्याचं न्यू प्लांट तयार होतो. ठीक आहे. पोटॅटोचा प्लांट न्यू तयार होतो. आईज येतात त्याच्या पोटॅटो ट्युबरवर, याला आईज म्हणतात. आपल्या भाषेत डोळेच म्हणतो ना आपण याला, आईज येतात. ठीक आहे. त्यानंतर स्टेम कटिंग मध्ये म्हणजे शुगर केन. तुम्ही जर ऊस पाहिला तर ऊसाचा हा जो स्टेम आहे, या स्टेमवर आईज येतात पहा, नोड्स येतात स्टेमवर. किंवा ग्रास असेल, ग्रासच्या स्टेमवर काय येतात, नोड्स येतात. आणि या नोड्स मधून न्यू बीज यांचे तयार होतात. नवीन म्हणजे तुम्हाला माहिती की ऊसाचं जे ऊसाच्या स्टेम मधून पूर्ण नवीन ऊस तयार होऊ शकतो. बरोबर आहे. आणि ग्रासचं पण तसंच असतं, ग्रासच्या स्टेम मधून काय होतं, नवीन ग्रास तयार होतो. त्यानंतर चौथा आहे पहा रूट्स. रूट्स बद्दल तर तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती रॅडिश. रॅडिश हा एक प्रकारचा रूट आहे. ठीक आहे. पूर्ण जर एक पूर्ण रॅडिश जर लावला तर पुन्हा तुम्हाला नवीन रॅडिश पाहायला मिळतील. कॅरेट. बरोबर आहे. त्यानंतर रॅडिश झाला किंवा तुम्हाला मुळा माहित असेल. बरोबर आहे. मुळ्याचं पण असंच असतं. मुळ्याचे जे रूट्स आहेत त्याच्यापासून रिप्रोडक्शन होतं आणि नवीन प्लांट्स तयार होतात त्याचे. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनचे 4 एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिला ब्रायोफायलम आहे. ब्रायोफायलमच्या लीफ मार्जिनवर रिप्रोडक्शन होतं. दुसरा पाहिला आपण हवाला ट्युबरचा. एखाद्या जसं की पोटॅटोच्या ट्युबरवर म्हणजे पोटॅटोच्या सरफेसवर आईज येतो आणि त्यामधून रिप्रोडक्शन होतं. तिसरा पाहिला आपण स्टेमवर होणार रिप्रोडक्शन. मग शुगर केन असेल किंवा ग्रास असेल यांच्या स्टेमवर रिप्रोडक्शन होतं. आणि चौथा काय पाहिला आपण, रूट्सवर होणार. याचं एक्झाम्पल कॅरेट आणि रॅडिश. लक्षात ठेवा, कॅरेट आणि रॅडिश. येते लक्षात. अशा प्रकारे आपण चौथा पण हे टाईप पाहिलेला आहे. आता लास्ट टाईप कडे जाऊ. आणि लास्ट टाईपचं जे नाव आहे ते स्पोर फॉर्मेशन. त्याचं नाव काय आहे, स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन कोणामध्ये होतं, म्युकर मध्ये होतं. कोणामध्ये होतं, म्युकर मध्ये होतं. हा म्युकर आहे. आणि हा म्युकर म्हणजे कोण आहे, हा एक प्रकारचा फंजा आहे. फंगी म्हणतात बरेच जण. ठीक आहे. फंजा आहे, हा फंगी आहे. हा बघा, फंगी लाईक म्युकर म्हणजे म्युकर हा कोण आहे, फंजा आहे. हॅव अ फिलामेंटस बॉडी. याला फिलामेंटस बॉडी असते. ही जी त्याची बॉडी आहे ना, ही त्याला फिलामेंटस बॉडी म्हणतात. ठीक आहे. आता हा जो वरचा भाग आहे हा असतो स्पॉरेंजिया. त्याच्या बॉडीच्या बरोबर वरती जो आहे तो काय असतो, स्पॉरेंजिया असतो. दे हॅव स्पॉरेंजिया, हा स्पॉरेंजिया असतो. आणि हा स्पॉरेंजिया बस्ट होतो म्हणजे फुटतो. आणि त्या स्पॉरेंजिया मधून हे जे छोटे छोटे आहेत ना, हे स्पोर्स आहेत. हे स्पोर्स रिलीज होतात. आणि हे स्पोर्स रिलीज होऊन
बाजूच्या ऍटमॉस्फिअर मध्ये पडतात आणि ते होतात जर्मिनेट, आणि हे स्पोर्स जर्मिनेट होतात आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन फंगल कॉलनी तयार करतात. पहा, ही फंगल कॉलनी तयार झाली. ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी त्यांचं जर्मिनेशन म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्हेट होतात आणि ऍक्टिव्हेट होऊन पुन्हा त्यांची फंगल कॉलनी तयार करतात. इतकं सिंपल आहे स्पोर फॉर्मेशन आहे. पहा पुन्हा एकदा सांगतो, स्पोर फॉर्मेशन म्हणजे स्पोर फॉर्मेशनचं एक्झाम्पल म्युकर आहे. म्युकर हा एक प्रकारचा फंगी आहे. त्याला फिलामेंटस बॉडी असते आणि जो वरचा पार्ट आहे त्याला स्पोरंजिया म्हणतात, म्हणून दे हॅव स्पोरंजिया. या स्पोरंजियामध्ये स्पोर्स असतात. स्पोरंजिया एकदा की फुटला म्हणजे बस्ट झाला की हे जे छोटे छोटे स्पोर्स आहेत ते रिलीज होतात आणि रिलीज होऊन आजूबाजूला ते जर्मिनेट होतात आणि त्यांची एक नवीन फंगल कॉलनी तयार करतात. तर अशा प्रकारे आपण हे पाचीच्या पाची असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलरचे टाईप पाहिलेले आहेत. पहिला टाईप आपण कुठला पाहिला आठवत असेल तुम्हाला? पहिला टाईप आपण पाहिला फ्रॅगमेंटेशन, दुसरा टाईप पाहिला रिजनरेशन, तिसरा टाईप पाहिला बडिंग, चौथा पाहिला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि पाचवा कोणता पाहिला? स्पोर फॉर्मेशन. प्रत्येकाचे एक्झाम्पल सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा फ्रॅगमेंटेशनचा एक्झाम्पल स्पायरोगायरा होता आणि सायकोन होता, तो स्पंज होता तो, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड पाहिला आपण रिजनरेशनचं एक्झाम्पल होतं प्लॅनेरिया. तिसरा पाहिला आपण बडिंगचं एक्झाम्पल होतं हायड्रा. चौथा पाहिला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, याचे 4 एक्झाम्पल होते. पहिला आपण याचा म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनच्या 4 एक्झाम्पल मध्ये पहिला ब्रायोफायलमच्या लीफ मार्जिनवर पानावर रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण याचं पोटॅटोच्या ट्यूबरवर आईज येतात आणि त्यावर रिप्रोडक्शन होतं. तिसरा पाहिला आपण स्टेमवर होणारं रिप्रोडक्शन, जसं की शुगर कॅन त्याचा एक्झाम्पल आहे, ग्रास त्याचा एक्झाम्पल आहे. आणि चौथा पाहिला रूट्सवर होणारं रिप्रोडक्शन, याचं एक्झाम्पल आहे कॅरट आणि रॅडिश, बरोबर आहे. आणि फिफ्थ आणि लास्टचा आपण स्पोर फॉर्मेशन पाहिला, त्याचं जे एक्झाम्पल आहे ते म्युकर, आणि म्युकर हा कोण आहे? फंजाय. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या लेक्चर मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टी सेल्युलर हा पार्ट व्यवस्थित समजून घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्सला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. लक्षात घ्या, आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एक्झाम्पल संपलेले आहेत किंवा टाइप्स संपलेले आहेत. आपण युनिसेल्युलर मध्ये झालेलं असेक्शुअल रिप्रोडक्शन पण पाहिलं आणि मल्टीसेल्युलर मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन पण आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला प्लांट पण पाहायचंय आणि ह्युमन बिंग सुद्धा पाहायचंय. तर ठीक आहे, चला भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.